दशक 6वा, समास दुसरा, ब्रह्मपावन निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला देवशोधन समास दशक 6वा, समास पहिला देवशोधन समास आपण बघितला. त्यामध्ये आता बघा, वेदांतचा जर भाग विचार केला तर 3ही प्रकारांनी आपल्याला देवशोधनाचा विचार आपण केला. आता जीवात्मा, परमात्मा, नातेसंबंध आणि नुसती गोष्ट नातीसंबंध, त्यानंतर भक्ती आणि अद्वैत. थोडं हळू घेते कारण हा विषय आता खरंच ज्ञानाकडे चालला आहे. त्यामुळे आपण म्हटलं जीवात्मा म्हणजे आपण जीव, परमात्मा आणि नातेसंबंध, त्याचा परमात्म्याशी संबंध, भक्ती आणि अद्वैत. आपण म्हणतोय की परमात्मा त्याचा अंश मी त्याचा अंश. हे कसं शक्य आहे? या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी त्याचा संबंध काय आहे? मग आता त्या ठिकाणी श्रीकृष्णांनी पण गीतेमध्ये असंच म्हटलंय. तिसऱ्या अध्यायातला 5वा श्लोक आहे, सर्व कर्माणि मयि संन्यस्य. देहानं कर्म करत असताना मनानं आणि आत्म्यानं शरीराशी तू नातं ठेव. मनाने शरीराने कर्म करत असताना मनाने तू माझ्याशी नातं ठेव. म्हणजे हे सगळं करतो आहे, पण हे सगळं तुझ्या साक्षीने करतोय. हे देवशोधनाचं त्यांनी सांगितलं, त्यावरचं मनन 2 मिनिटासाठी सांगते. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी हेच म्हटलंय, सर्व कर्माणि मयि संन्यस्य. आता जे काही तू कर्म करशील ते कर्म करत असताना, आता साधा पाणी जरी प्यायचं आहे तरी अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम असं म्हणत, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत
आता एखाद्या स्त्रीने घरातला स्वयंपाक केला आणि हे सगळं जाणीव ठेवून जर एखादी गोष्ट केली आणि नाही केलं, काहीच नाही केलं आणि नामस्मरणामध्ये विचार केला, नामस्मरण करत राहिलो, काम हाताने करतोय, म्हणजे लक्ष आपलं सगळं परमात्म्याकडे जर लागलं तर तो नाता आहे म्हणतात. आता हा देवशोधनातला हा किती महत्त्वाचा भाग आहे आपल्यासाठी. सर्व कर्माणि मयि संन्यस्य. आता गीता आपण सगळेजण म्हणतो, त्याच्यामधली गीतेनी असं म्हटल्यावर म्हणून देहभावात मी तुझा सेवक आहे म्हणजेच दास्यभाव. आता समर्थ तेच सांगतायत, दास्यभाव जरी तुझ्या मनामध्ये आला, आधी नातं जोडलं आणि नातं जोडलं हा एक भाव आहे. आणि सख्य भावानी जरी मी तुझ्याकडे बघितलं, मी तुझा सेवक आहे याही भावानी तू बघितलं, दास्यभावात तू राहिला, तरीही तो माझा आठवण ठेवलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही. याच्यातून साधा अर्थ असा काढायचा, म्हणजे ते महाराज म्हणायचे, कृपालूजी महाराज, मोठी मोठी अक्कल से आप विचार करो. मोठी मोठी अक्कल से, जास्त ज्ञानाची गरज नाही त्या ठिकाणी. फक्त जे काही करायचं आहे, कोणता तरी विधाता मोठा आहे आणि त्या विधात्याच्या साक्षीनी आणि त्याला आवडेल तसं, मला आवडेल तसं, मला जास्तीत जास्त आवडेल तसं काम जर मी केलं तर ते नातं जोडलं म्हणे. आणि ते नातं जोडलं कुणाशी? देव प्रत्यक्ष दिसला नाही, देव दिसतही नाही असं जरी गृहीत धरलं तरी कोणती तरी शक्ती अशी मोठी आहे की त्या शक्तीशी मी नातं जोडलं. आणि कृष्ण म्हणतोय, अरे समोर मी आहे तुझ्या, तू नुसता म्हणतोय तू माझा सखा आहे, पण तू मनानी माझा सखा झाला नाही. तू जर मनानी माझा सखा झाला तर ते नातं मी सांभाळतो. आता गीतेमध्ये सुद्धा तेच म्हटलं आहे. मग जीवाचा परमेश्वराशी सेवक आणि मित्रभाव, या दोन गोष्टी जर तुम्हाला खरंच लिहून घ्यायच्या असतील ना, तर ते लिहून घेण्यासारख्या आहेत. भक्तिमार्ग म्हणजे आता हे आपले संत जे असतात ते, आता गीतेमध्ये 9व्या अध्यायात 39वा श्लोक शोधून ठेवला. त्यामध्ये म्हणतात, समोहम सर्वभूतेषु. समोहम सर्वभूतेषु म्हणजे जीवाने परमेश्वराशी फक्त सखा सेवक भाव ठेवला तर तो स्वीकारतो. कोणताही भाव ठेवायचा, म्हणजे फक्त एक लक्षात ठेवायचं. आता साधारण घरातलं जरी उदाहरण आहे सासासुनांच्या उदाहरणामध्ये जरी आपण विचार केला तरी सुनेने जर फक्त लक्षात ठेवलं की घरामध्ये सासू आहे, तिला विचारलं न विचारलं हा नंतरचा भाग आहे, पण थोडी सासूबाई घरात आहे, मोठं कोणीतरी घरात आहे, नवऱ्याचं आपल्याला ऐकायचं आहे, एवढं जरी तिने लक्षात ठेवलं तरीही ती त्याची प्रिय होते, त्या सासूबाईंची प्रिय होते. कारण काय आहे त्याचं? आता आपल्या संसारातलं उदाहरण आहे. अगं बाई, मला विचारल्याशिवाय ती भलेही काम करत नाही काही. अगदी साधं उदाहरण आहे, म्हणजे चिंतनातून बाहेर पडलेला विषय हा, की अगदी साधं, ती काम विशेष करत नाही, तिला आपल्या सवयी अजून माहिती नाही. पण जर तिने म्हटलं की सासूबाई घरात आहेत, त्या निमित्ताने जर मानाने विचार करत असेल तर सासूबाई आणि सुनेचं जर नातं सख्यत्वाचं होऊ शकतं. मग तसं या ठिकाणी आपल्याला काही नाही जमलं तरी चालेल. भगवंत म्हणतात आहे, तू फक्त माझ्याशी नातं जोड आणि मी बघतोय असं बघा, म्हणजे मग तुला तो त्या नात्याने मी तुला स्वीकारतो. देवशोधनाचा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग आहे आत्मभावात अद्वैत. हा तिसरा भाग जरा कठीण आहे. ज्ञानेश्वरीचा विचार जेव्हा आपण करतो, म्हणजे भगवद्गीतेचा अंतिम, तर त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं की तो उपनिषदांचा भाग आहे की अद्वैत. तर मग याच्यामध्ये सुद्धा खूप विचार केला आहे की भेदभाव मिटवायचा, भरला घनदाट हरी दिसे. आता एवढ्या सोप्या गोष्टी नाही आहे. भरला घनदाट हरी दिसे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर हरी दिसू लागला, म्हणजे माझंच रूप आहे, मग हे सगळं जग म्हणजे माझंच रूप आहे, हे जर तुला दिसायला लागलं ते तुझा द्वेष आणि सगळ्या चिंता आणि तुझा क्रोध, तुझा मोह, तुझा मत्सर सगळं निघून जाण्याची शक्यता आहे, जातेच, निघून जातं. म्हणून अशा प्रकारचे 3 प्रकारांनी देह, जीव, आत्मा याचा संबंध आहे. आपल्याला जन्म कुणीतरी दिला आहे तर आपण मानलं, म्हणजे कुणीतरी मोठी शक्ती आहे हे जरी मानलं, नुसतं शक्तीच्या साह्याने आपण विचार केला तर ती शक्ती माझ्या हृदयात काम करते आणि ती हृदयातली शक्ती जागृत आहे. ती जागृत आहे म्हणून मी जागृत आहे, म्हणून ती जागृत आहे. मी जर मृत झालो तर ती शक्ती निघून जाणार आहे, तिचा नाश होणार नाही. एवढी जरी गोष्ट आपल्याला मोठी अक्कलसे जसं ते कृपालूजी म्हणतात तसं समजलं तरी आपण त्याच्याशी संबंध जोडू शकतो. आणि तो म्हणतो, तू जे करतो ते सगळं मी बघतो, ते सगळं मी अनुभवतो. तू जे करतो ते सगळं अनुभवतो. कुणी काही तुला कौतुक केलं नाही तरी चालेल, तुझं कौतुक मी करतो, कारण मी तुला बघतो. तू अंतर्बाह्य कशी दृष्टी आहे तुझी ते मी बघतो. मग असं जेव्हा आपल्याला पटतं, कशाच्या आधाराने? भगवद्गीता, दासबोध, त्याच्यानंतर उपनिषद सांगितले, उपनिषदांमध्ये सांगितलं अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. हे आणि ब्रह्माचं स्वरूप एकच आहे म्हणतात. त्यामुळे आत्म्याच्या गाभाऱ्यात जीवात्मा परमात्मा एकरूप होतो.
म्हणजे जीवाशिवाचं मिलन. आपण साध्या भाषेमध्ये म्हणजे भाषा साधी आहे, तो मोठा संकल्प आपण सांगतो. मग असा संबंध जर जोडला तरच होणार आहे की नाही. त्याच्यामुळे भेदभाव मिटणे खूप आवश्यक आहे. म्हणून ते ज्ञानेश्वरीमधलं शेवटचं वर्णन म्हणजे त्यातला एक याच्या संबंधातला श्लोक मी लिहून ठेवला. पाहता पाहता दोही नाही. जर एकदा पाहायला लागलो तर दुसरं काही दिसत नाही. बघायला ती दृष्टी मिळाली पाहिजे फक्त. ती एकदा ती दृष्टी मिळाली की भक्तभावसुद्धा संपतो. आता भक्ताच्या दृष्टीने, दास्यभावाच्या दृष्टीने आम्ही भगवंताशी संबंध जोडला. ही नंतरची प्रक्रिया चालू आहे बरं. सध्या आपण आपला संबंध जोडायचा इतपतच आपण विचार करायचा की आपण काहीतरी त्याच्याशी संबंध जोडायचा. मी जे काही करते ते अर्पण करायचं मनापासून. इदम न मम असं म्हटलं की त्याच्यानंतरची अवस्था देव म्हणतो सायोज्य. ही मुक्ती कशी देतो मी? तू आणि मी वेगळा ठेवत नाही. मीच तुला देऊन टाकतो स्वतःला. मग तो अद्वैत भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा ते शेवटचं म्हणतात भेदभाव मिटतात. पाहता पाहता दोही नाही. पाहता पाहता असं सर्वभूतस्थमात्मानं पाहणारा ज्ञानी सर्वत्र एकच आत्मा पाहतो. म्हणून तेव्हा माऊली म्हणतात की भरला घनदाट हरी दिसे. आता त्यांची एवढी साधी ओवी समजायला आपण किती मनाची तयारी करावी लागते, किती मनांच्या पातळ्या ओलांडाव्या लागतात, किती आत्मपरीक्षण करावं लागतं आणि किती सकारात्मक विचार करावा लागतो. तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टी थोड्याशा आवडू लागतात. आवडल्या तरच माणूस त्या मार्गाने जाईल ना. आवडल्यानंतर त्या मार्गाने जातो. म्हणून आपण जर देहभावात असू द्यायचं. एक देवशोधनामधला त्याचं जे निरूपणाचं सार जर सांगितलं, देहभावात असू द्यायचं. माया वाईट आहे ना हे समजलं तरी खूप आहे. देहभावात राहायचं. पण आपला हा जो देहभाव आहे त्या भावामध्ये कर्म करत असताना आपलं मन त्याच्याशी म्हणजे योगाने त्याच्यासोबतच राहायचं सारखं. असं देहकर्म केलेलं सुद्धा चालेल. म्हणजे सध्या देहकर्म करत असताना आपण त्याच्याशी सख्यत्व जोडायचं किंवा दास्यत्व पत्करायचं. जसं आपल्याला बरं वाटेल तसं करायचं. दास्यत्व पत्करणे म्हणजे आलेलं संकटसुद्धा तो म्हणतो हे संकट मी तुझ्या चांगल्यासाठी दिलं आहे, ते स्वीकारणं सोपं नाही. ते दास्यत्व आहे. आणि सख्यत्व म्हणजे अगदी प्रेमाने तू जसं करतोय तसं सगळंच मला आवडतंय. जे काही आनंदाने घडत आहे जीवनामध्ये ते सगळं तुझ्या कृपेने घडत आहे. हे सख्यत्व दास्यत्वामधला फरक आहे. दास्यत्व सख्यत्व हे द्वैतात आहे. आपण जेव्हा द्वैतात विचार करतो, जेव्हा सध्या आपली ही पातळी आहे त्यावेळी आपण द्वैतातला हा विचार जो करतो तो दोघांमधला विचार आहे. मी एक आहे आणि तो एक आहे. मी त्याच्यावरती प्रेम करतो, मी त्याचं दास्यत्व स्वीकारलं. हा एक भाग झाला. आणि माऊलींच्या शब्दात आणि भगवद्गीतेच्या शब्दात शेवटी सांगतात भगवंत की जर तू असं केलं हळूहळू तुला वाटेल तू आणि मी वेगळा नाही आहे, मीच तू आहे असं म्हटल्यावर त्या भक्ताला किती आनंद होईल. अगं फक्त मी तू चांगला आहे म्हणत होतो, प्रत्यक्षात चांगला मीच आहे. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारचा एकत्रित समज करून जर आपण देवशोधनाचा आपण थोडासा विचार केला तर देव कुठे देव कुठे देव कुठे करत बसण्यापेक्षा देव हा असा की कोणती तरी मोठी शक्ती त्या ठिकाणी समर्पण, सख्यत्व आणि दास्यत्व या 3 गोष्टी आपण करून पाहायचा प्रयत्न करायचा. हे दास्यत्व सोपं नाही, ते समर्पण सोपं नाही. घरामध्ये जरी आपण विचार केला तर प्रत्येक गोष्ट समर्पित भावनेने एखाद्या व्यक्तीने करणं इतकं सोपं नाही. कारण अहंकार त्यातून बाजूला ठेवावा लागतो, देहभाव त्यातून बाहेर ठेवावा लागतो. सगळं तू आणि तू हे थोडं कठीण आहे. त्यामुळे आपण त्यावरती गोड चर्चा करू आणि गोड चर्चा सत्संगात घडत असते. त्यामुळे त्यातूनच कदाचित एक क्षण असा येईल की आपल्याला भगवंत काय, भगवंत कोण, अरे तो म्हणतो मी तुझ्यासाठी उभा आहे, तू फक्त माझ्याशी नातं जोड. मग अशा पद्धतीने आपण आता हा देवशोधन समासावरती मागे 3-4 भागांमध्ये ते विवरण झालं. आता आपला समास आता खरंच ज्ञानाचा सुरू होत आहे. प्रत्यक्षात भगवंत दासबोधामध्ये समर्थ म्हणतात आहे की हा येत सांगितला भक्ती मार्ग. आता मी जेव्हा अभ्यास करते ना तेव्हा ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग खरंच दोन वाटतात, स्पष्ट वाटतात. कारण ज्ञानमार्गाने जर विचार केला, छांदोग्य उपनिषद वाचलं, बृहदारण्य वाचलं, त्याच्यातले श्लोक वाचले तर ते कसं मूळ सांगतात की हे असं असं आहे. त्यामध्ये की नाही आपण असं रमायचा प्रयत्न केला तरी रमता येते. आवडतं त्यांचं वाक्य आहे, ते आवडणार आहे, ते गोष्ट खरी. पण तेच वाक्य जेव्हा समर्थ सांगतात ना तर आपोआप भक्तिभाव जागृत होतो. महाज्ञानाचा आणि भक्तीतला फरक आहे. आता हाच ज्ञानमार्ग समर्थ आता सुरू करतायत, ज्ञान द्यायला सुरू करतायत. पण समर्थांच्या गोड वाणीतून, समर्थांच्या गोड भक्तीतून, समर्थांच्या गोड दास्यत्वातून ते सांगतायत. त्याच्यामुळे तेच ज्ञान कडू गोळी जरा गोड करून देतात. त्यामुळे भक्ताला बरं वाटतं. भक्ताला बरं वाटतं म्हणून हा दासबोधामध्ये आणि ज्ञानामध्ये फरक आहे.
आता ज्ञान म्हणजे ओरिजिनल. उदाहरणार्थ, आपल्याला सोन्याचा गोळा दिला तरी सोन्याचा गोळा आपण अंगावर लेवू शकत नाही, कुणाला दाखवू शकत नाही. सोन्याचा गोळा आहे माझ्या हातामध्ये 1 किलोचा. 1 किलोचा गोळा, त्याचा गर्व आणि अभिमान किती, माझ्याजवळ 1 किलो सोनं आहे. पण प्रत्यक्षात जर विचार केला आत्मपरीक्षणाने, तर त्या सोन्याचा मला तसा काय उपयोग आहे? फक्त लोकांना दाखवण्याव्यतिरिक्त. मी हे एवढं मोठं 1 किलोचं वीट घेतली आहे आणि ही बघा माझ्याकडे 1 किलोची सोन्याची वीट आहे. त्याच्यातलं 10 ग्रॅम जरी मी तोडलं आणि त्याचं 10 ग्रॅमची अंगठी केली, त्याचा आनंद मी दिवस रात्र घेऊ शकते. किती सरळ सोनं तेच, उलट ते जास्त आहे हे कमी आहे. पण इथे भाव असा आहे की हे मी करू शकते, ही अंगठी मी घालू शकते, ही अंगठी मी इतरांना दाखवू शकते. हे सोनं माझ्याजवळ आहे आणि माझ्या रोजच्या वापरात आहे. रात्री झोपेतून जरी उठलो तरी आपण अंगठीकडे बघू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. पण त्या सोन्याची वीट, उठा, मग ती वीट काढा, मग बघा त्याच्यातून काय आनंद मिळणार. फक्त माझ्याजवळ ती 1 किलोची सोन्याची वीट आहे, याच्या व्यतिरिक्त कोणताच आनंद त्या व्यक्तीला मिळू शकत नाही. ही सत्यस्थिती आहे. मग असं ज्ञान आपल्याजवळ आहे. ज्ञान जर आपल्याला गोळा करायचं असेल तर ते ज्ञान म्हणजे फक्त ज्ञान. जसं आपण BEdला असतो. BEd कशासाठी आहे? इकडे MA झालेले लोक BEd का करतात? MA झाल्यानंतर जे पुस्तकी ज्ञान आहे ते कसं शिकवायचं प्रत्यक्षात ते BEdमध्ये सांगितलं जातं. तुम्ही उभं राहा, तुम्ही हातात खडू घ्या, फळ्याजवळ जा आणि तुमचा जो विषय आहे तो समजावून सांगा. हे प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा देतात तेव्हा तो BEd झालेला टीचर नोकरी करू शकतो. अन्यथा तो नोकरी करू शकत नाही. ज्ञान नाही का त्याच्याजवळ? MA झालेला आहे तो. मग MA झालेला ज्ञान घेऊ शकत नाही, म्हणजे ज्ञानाचा त्याचा उपयोग तो इतरांसाठी करू शकत नाही, स्वतःही त्याचा आनंद घेऊ शकत नाही. मग असं असताना मग ते नुसतं ज्ञान काय कामाचं? म्हणून त्या ज्ञानाला त्यांनी, आता खरं ज्ञान सुरू झाल्यामुळे मी ही चर्चा करते आहे. मग या ठिकाणी त्यांनी म्हटलं ब्रह्मपावन निरूपण जे आहे तो दशक 6वा समाज 2रा सुरू होत आहे. त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला अटच टाकली आहे की सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासायची आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जर आता जायचं असेल तर सद्गुरूजवळ जायचं. सद्गुरू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असतात. त्यांनी ब्रह्म ओळखलं आहे. ते स्वतः ब्रह्मस्वरूप असतात आणि ते आत्मशुद्ध असतात. ते सर्व दृष्टीने परोपकारी असतात. कोणत्याही प्रकारची भावना स्वार्थाची त्यांच्या मनामध्ये नसते. अशा प्रकारच्या सद्गुरू, आणि सद्गुरू मुख्य म्हणजे शिष्याचं कल्याण इच्छितात. शिष्याचं कल्याण इच्छितात हे त्यांचं अगदी पहिलं वैशिष्ट्य आहे. जितकी आई लेकरावरती प्रेम करते, रात्री झोपेत सुद्धा त्याचं कल्याणाचा विचार करते, तसे सद्गुरू शिष्याबद्दल सतत तयार असतात. माझ्याजवळ जे आहे ते मला तुला द्यायचं आहे. जो शिष्य त्यांच्याकडे येईल त्यांना ते द्यायला उत्सुक आहे. म्हणून सद्गुरूंपाशी जायचं आहे आणि ब्रह्मविद्या घ्यायची आहे. म्हणजे आता हा जो दासबोध आपण हातात घेतला आहे तो समर्थांना सतत आपण नमन केलेलं आहे. पण पुन्हा तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, म्हणजे मला समजेल ना. मला समजल्यानंतर ते समजण्यासाठी सद्गुरू तुमची कृपा पाहिजे. आता तुमच्या कृपेशिवाय मला हे कळणार नाही. हे इतकं गहन आहे, तसं सहज आहे, पण तुमच्या कृपेशिवाय ते शक्य नाही. एकदा जर समजलं तर तुमच्यासारखं मला व्हायचं आहे. मला दुसरं काहीच करायचं नाही. जसे तुम्ही आहात, जसे तुम्ही आनंदात आहात, तसा आनंद मला मिळवायचा आहे. माझ्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. अशा सद्गुरूंपाशी बसून अभ्यास करायची ही विद्या आहे. आता त्यांनी विद्येबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी काहीही विचार काढला, फक्त आपल्यामध्ये समर्पणाची भावना निर्माण केली, मनाला बदलवलं, काहीतरी चांगलं आहे असं सांगितलं. आता प्रत्यक्ष ज्ञान द्यायचं असेल तर तुम्हाला नुसत्या कागदांवरती आणि अक्षरांवरती बोट ठेवून होणार नाही. तुम्हाला हे ज्ञान जर आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूंच्या जवळ बसावं लागेल. आणि सद्गुरूंच्या जवळ एकदा बसले, सद्गुरूंचा हात पाठीवरून फिरला की तुम्हाला ते ज्ञान होईल, अन्यथा ते ज्ञान होणार नाही. त्यामुळे नतमस्तकत होऊन, म्हणजे दास्यत्व देवशोधन करायला लावलं आधी आणि प्रत्यक्ष सद्गुरूंच्या समोर यायला सांगितलं. सद्गुरूंच्या समोर आलं, ते ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ बसा. नंतर मग ते काय सांगतील तुम्हाला? ते काय सांगतील तुम्हाला की शाश्वत काय आणि अशाश्वत काय. त्यांच्याजवळ दुसरं काय आहे सांगण्यासारखं? ते सांगतील शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. मी सुद्धा जे सांगतोय ना ते सगळं मन लावून ऐक असं म्हणतील. आणि जे शाश्वत आहे त्याच्याकडे तुझा ओढा निर्माण करतो मी, आणि मग त्यामध्ये तुझं अनुसंधान तू टिकव. खूप महत्त्वाचा समास आहे हा. ज्या ठिकाणी सद्गुरूंजवळ शिष्य गेला आणि शिष्य गेल्यानंतर सद्गुरूंनी त्याला ते ज्ञानाचं सांगायला सुरुवात केली
आणि त्यांनी सांगितलं, हे सगळं जे मी तुला सांगतोय ते तुझ्या कल्याणाचं आहे. इकडे तिकडे मती आता भटकणार नाही तुझी, कारण मी खूप शिकवलं आत्तापर्यंत तुला. तुझ्या मनामध्ये काय बदल करायला पाहिजे हे तुला शिकवलेलं आहे. आता तू त्यात अनुसंधान ठेव. तू सगळी कर्म कर, पण कर्म करत असताना तू सतत लक्षात ठेव की मला देवाला भेटायचं आहे. देवाची प्राप्ती मला झाली पाहिजे, म्हणजेच आत्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, असं तुझ्या मनात सतत राहिलं पाहिजे. मग साररूप ब्रह्म किनी त्यांनी सांगितलं की सगळ्या सृष्टीला व्यापून आहे. सृष्टीच्या वर तो आहे. साररूपमध्ये माझ्या कणाकणामध्ये, माझ्या कणातूनच हे सगळं निर्माण झालं आहे. ब्रह्म अचल आहे, अविचल आहे. आता जसं सोन्याचं उदाहरण सांगितलं की नाही, तसं सोन्यासारखं आहे ब्रह्म. मला जेव्हा आता आठवतं ना, जेव्हा कधी काळी भागवत ऐकायला गेलो, तेव्हा एका व्यक्तीने सांगितलं की ब्रह्माला पाय फुटले आणि ब्रह्माला हातपाय फुटले, शरीर आलं आणि आमच्यासमोर आलं ब्रह्म, जेव्हा कृष्णाचा जन्म झाला. असं तेव्हा सांगितलं. काही पटलं नाही. असं असतं का? तसं इतके मनामध्ये विचार होते, काय ब्रह्माला हातपाय फुटले असं म्हणतात. आता कळतंय, लक्षात येतंय की त्यांच्या काय भावना असतील तेव्हा सांगत असताना. ते परब्रह्म हातपाय येऊन त्याला आपल्या कल्याणासाठी ते प्रगट झालं अष्टमीला, असं जेव्हा त्यांनी सांगितलं, त्या सगळ्या बायांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण त्या काळचं भागवत असं असायचं की ज्या ठिकाणी सगळे असे मिळून मिसळून बसायचे आणि सगळं मनापासून ऐकायचे. असा देखावा कधीच नव्हता. आणि जेव्हा हे सांगत होते ब्रह्माला हातपाय, सगळ्या बायकांच्या डोळ्यात पाणी. म्हणलं असं काय होतं आहे? मग आता असं वाटतंय, खरंच आपण त्यावेळी समजून घेतलं असतं तर कदाचित आतापर्यंत आपल्याला समजूनही गेलं असतं. वेळ झाला खूप. मग ते म्हणतात की ते जे ब्रह्म अविचल आहे, ते अविचल म्हणजे सोन्याचा गोळा, त्याचा दागिना झाला आणि तो दागिना मिरवला. तो दागिना आपण मिरवला. तसं ब्रह्माचं जे स्वरूप आहे श्रीकृष्णाचं, तो त्यांनी मिरवलं आणि ते कल्याणाकरता पृथ्वी तलावर आलं. बरं, नुसतं आलं नाही, एकदाच आलं नाही, ते येतच राहतं. आणि प्रत्येकाच्या मनात भाव निर्माण झाला की त्याचं प्रागट्य होतं. जोग लग्न बार तिथी सब हुए अनुकूल. जर एकदा योग लग्न तिथी जर अनुकूल झालं, जर मन कौशल्या झालं, तर रामाचा जन्म होतो. त्रिकालाबाधित सत्य आहे. असं हे जे ब्रह्म आहे, ते ब्रह्माला हातपाय फुटले, ते अवतारात फुटले. प्रत्यक्षात त्याचे फुटलेले धुमारे म्हणजेच ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामध्ये तो सगळ्या ठिकाणी, चांगलं असो किंवा वाईट असो, सगळीकडे तो बघतोय. त्याच्या कर्माची फळं तो देणार आहे. आणि एवढं करून दशांगुळे उरला, हे एवढं सगळं करून तो कुठेतरी वर आहे. म्हणजे जो कृष्ण, जो ब्रह्म हातपाय घेऊन आला, तो कृष्ण, तो त्याच्यापेक्षा वर ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माचे हातपाय म्हणजे कृष्ण आहे. अशा प्रकारचा तो आपला परमात्मा समजून देतील. सद्गुरू आपल्याला समजून सांगतील की तुला कुठे बघायचं आहे. बघतोय खाली प्रत्येक वेळी, माझा नातू, नातवाचा नातू, त्याचा मुलगा, त्याच्यासाठी पैसे. अरे खाली का वळतो? वर जा. वर किती वर जाशील तितकं वर तुला मी नेतो. परब्रह्म दाखवतो आणि ते परब्रह्म तुला सगुण साकार रूपात दाखवतो. आणि सगुण साकार रूपात केल्याने काय होतं, जसा सगुणामध्ये जर पूजा केली तर दागिन्या घातल्याने जो आनंद होतो, सोनं घरात असून सुद्धा, तो सगुणात पूजा केल्याने मिळतो. आता हळूहळू समर्थ त्या ठिकाणी येत आहे. सगुणाचा विचार करायचा असेल तर पूजा करतो म्हणजे काय, या सगुणाची पूजा. तसं ब्रह्माला काही घेणं देणं नाही. ब्रह्म निश्चल आहे, निराकार आहे, निर्विकार आहे. तो आपल्यासाठी म्हणून जगात येतो. प्रत्यक्षात परब्रह्म वेगळंच आहे. मग ते परब्रह्म काय हे सद्गुरू सांगतात आणि सांगितल्यानंतर त्यामध्ये स्थिर राहा म्हणतात. त्याला हातपाय फुटले म्हणजे काय साधं असतं का? त्याला हातपाय फुटलेला जर श्रीकृष्ण तुम्ही बघू शकले तर दागिना झाला. आणि प्रत्यक्ष सोनं काय आहे हे सुद्धा कळेल त्या दागिन्यातून. कारण दागिना मोडल्यानंतर सोनंच होणार आहे हे लक्षात येणार आहे. मग विचाराने मग देह बाजूला होणार की नाही. जर परब्रह्माचं स्वरूप श्रीकृष्ण आहे, तसं श्रीकृष्णाचं स्वरूप आपण आहोत. फक्त देह बाजूला केला तर, देह जर बाजूला केला म्हणजे मनातून काढला, देह मनातून काढला, तर श्रीकृष्ण आपला आहे
असं मानायला काय हरकत आहे? भक्ती मार्ग आहे बरं. या ठिकाणी सोन्याची वीट नाही ठेवलेली, सरळ सरळ दागिने करून घालतायत समर्थ. सोन्याची वीट आपण हातात घेऊन फायदा नाही, कितीही शिक्षण घेतलं तरी त्याचा फायदा नाही. ते म्हणतात ते सगळं सद्गुरू समजावून सांगतात. आणि समजावून सांगतात का? कारण त्यांनी अनुभव घेतलेला आहे, तो अनुभव शिष्याला देत आहेत. आणि मग हे विचाराने देह बाजूला ठेवला जातो. आता नाही ठेवला गेला तरी चालेल, आपला कुठे आपल्याला देहावरचा संबंध संपणार आहे आताच. पण देह संपेल, कधी ना कधी ते संपेल. आणि ते संपल्याचं वाईट नको वाटून घेऊ. उलट ते संपल्यामुळे तू अनंतामध्ये अनुभव घेशील, अनंताचा अनुभव घेशील. कारण मर्यादेतून मर्यादा सोडू तेव्हाच अमर्यादाचा आनंद घेऊ ना. मग असा आनंद ह्या विचार सद्गुरू रोज शिकवतात. मग विवेकाने देहबुद्धीचा बांध उकलायचा. मग हळूहळू देहबुद्धीचा बांध उकलायचा आणि स्वरूपामध्ये स्थिर व्हायचं. आता ह्या सगळ्या घटना कठीण आहेत. या सगळ्या घटना कठीण आहेत. कधी येतील आपल्या नशिबात माहिती नाही, कधी येतील आपल्या जीवनात माहिती नाही. पण पुढे असं घडतं, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. कारण त्यांनी ब्रह्मपावन निरूपण नाव दिलं आहे. देवशोधन करत असताना आता ते पूर्ण केल्यावर आता सद्गुरूंजवळ बसवलं आहे. सद्गुरूंची कौतुक केलेलं, कृपा झालेली आहे. सद्गुरूंच्या जवळ बसल्यानंतर म्हणाले, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंजवळ बस. आणि बसल्यानंतर तुला ते काय सांगतील की असं हे ब्रह्म. ह्या ब्रह्म म्हणजे काय? कृष्णसुद्धा तिथे, कृष्ण म्हणजे सुद्धा ब्रह्माचे हातपाय आहे. रामसुद्धा ब्रह्माचे हातपाय आहे. असं ब्रह्म, त्याच्याजवळ नाही पोहोचू शकत आपण, त्याच्यासोबत जाऊ शकत नाही आपण. कारण त्याला तसं काही घेणं देणंच नाही आहे. तो निश्चल निर्विकार आहे. त्याला काही घेणं देणं नाही. सोन्याला काय घेणं देणं? सोनं अंगावर घेऊन बसलो तर म्हणतील काय चांगलं दिसतंय का हे? अशा पद्धतीची अवस्था होते. त्यामुळे ब्रह्माकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते जे सगुण साकार रूप आलेलं आहे आपल्यासमोर, आपल्यासाठी, त्याची पूजा कर. आणि म्हणून सगुणाची पूजा करावी लागते. कारण सगुण पावतो सुद्धा, सगुण कृपासुद्धा करतो. हा अनुभव संत घेतात. सगुण कृपा कर, ब्रह्म काही नाही करत. ब्रह्मातून निर्माण झालेले हे तत्व काही करत नाही, पण करतं तेच सगळं. आता काय समजायचं याच्यातून? सगळं ते करतं, पण प्रत्यक्षात ते काहीही करत नसल्यामुळे आपल्याला त्याच्याजवळ बसायचं आहे आणि सगुणाचा आनंद घ्यायचा आहे. आणि सगुणाचा आनंद घेत असताना दास्यत्व, सख्यत्व किंवा काय भाव घ्यायचा तो ते शेवटचा जो त्यांनी टप्पा सांगितला अद्वैताचा, त्या अद्वैताच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची आपल्याला इच्छा नसावी. आपण सध्या दास्यत्वात आणि सख्यत्वात आणि त्याच्या साक्षीने सगळं करायचं आहे, म्हणजे शरणागती झाली. आता इतकं गोड जर वर्णन ऐकलं आपण, तर या मार्गाने जर आपण गेलो, हे गोड वर्णन ऐकल्यावर आवडलं की नाही एखाद्याला, जरी आपल्याला जरी एखाद्याला आवडलं आणि तो मार्ग जर आपण धरला, त्या अनुसंधानात जर आपण राहिलो, तर आत्मसाक्षात्कार होतो म्हणतात. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काय होतं? आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपण कल्पना करू शकतो. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काय होत असेल? आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपला हा देह प्रारब्धावर टाकला जातो. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला जर आत्मसाक्षात्कार झाला जीवाला, म्हणून आपले सद्गुरू जेव्हा समोर येतात, त्यांना जेव्हा त्रास असतो, शारीरिक असतो, कशाच्या वेदना असतात त्यांना, त्यांचा देह प्रारब्धावर असतो. माझ्या प्रारब्धाचे भोग माझा देह भोगतोय, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही असं म्हणून जेव्हा तो अशा गोष्टी घडतात, तेव्हा मार्ग, जेव्हा आत्मसाक्षात्कार, ही आपल्या नंतरची अवस्था आहे. समर्थांनी सांगितलं तेवढं सांगते की आत्मसाक्षात्कार व्हावा, आत्मसाक्षात्कार होतो, अद्वैत निर्माण होतं. अद्वैत निर्माण झाल्यामुळे ह्या देहाला किंमत नाही. तो देह कशासाठी? फक्त देव जाण्यासाठी. एकदा देव जाणला गेल्यानंतर एखाद्या मोठी गोष्ट जेव्हा मिळते, जेव्हा 1,00,000 रुपये मिळतात, तेव्हा 1,000चं आपल्याला खरंच काही वाटतं का? 1,00,000 रुपये हातात असतील तेव्हा 1,000 रुपयाचं काही वाटत नाही. आणि जेव्हा काहीच नसतात तेव्हा 1 रुपयाची सुद्धा किंमत असते. त्यामुळे आपल्या वाटण्यावरच सगळं आहे. एकदा का वाटलं, आत्मसाक्षात्कार झाला, सतत सद्गुरूंच्या सोबत बसल्यामुळे जर साक्षात्कार झाला, तर मग काय होतं? तो व्यक्तीमध्ये काहीच बदल होत नाही तसा प्रत्यक्षात. देहामध्ये त्याच्या काहीही बदल होत नाही, उलट देह क्षीणही होऊ शकतो. पण देह त्यांनी प्रारब्धावर टाकला असं जाणवतं. आणि देह प्रारब्धावर टाकल्यामुळे पुढचं सगळं आयुष्य जसं काही त्याचं भगवंत चालवतात आणि त्याचं आयुष्य भगवंतमय होतं, ते इतरांनासुद्धा जाणवतं. जय जय रघुवीर समर्थ. इतका जर आपल्याला त्याच्यापासून फायदा होणार आहे, इतकं कल्याण करण्याची आपली क्षमता आहे,
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असा हा दास समर्थांचा उत्तम पुरुष आहे. त्यांनी काल पहिल्यांदा देवशोधनामध्ये सांगितलं, माझा उत्तम पुरुष कोणता? जो आत्मज्ञानी आहे, ज्यांनी स्वतःला ओळखलं तो माझा उत्तम पुरुष आहे. आणि तो आत्मकल्याण झालेलं असल्यामुळे तो सगळं कार्य वेगळ्याच पद्धतीने करतो. जिवंत सर्वसाधारण माणसांसारखंच त्याचं असतं. काल ते ज्ञानराज प्रभू म्हणाले, तुम्हाला दिसतो मी दाढीवाला, दिसतो मी काळा, दिसतो मी हे खातोय ते खातोय, गुरूंना असं बघू नका. वरच्या टप्प्यावर तुम्ही गुरूंना बघू नका. गुरूंचं ब्रह्मज्ञान तुम्ही घ्या आणि त्या ब्रह्मज्ञानावर तुम्ही स्वतःची परीक्षा करा आणि त्यामध्ये स्थिर राहा. स्वतः कोण आहे ते ओळखा. गुरु कसे आहे, गुरूंनी धोतर नेसलं की फेटा घातला याच्याशी तुमचं काही कर्तव्य नाही. तुम्हाला त्यांच्यापासून काय घ्यायचं आहे तेवढं बघा आणि आपलं कल्याण करून घ्या, असं ते म्हणाले. जेव्हा मला म्हणाले त्याचे दोन्ही अर्थ आपल्याला कळतात. कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे तिथे देत नाही, आणि ज्याच्याकडे द्यायला पाहिजे तिथे नाही द्यायला पाहिजे तिथे लक्ष देतो, तिथे आपला घात होतो. आता आत्मसाक्षात्कार झालेला पुरुष काय करतो? आत्मसाक्षात्कार झालेला पुरुष आपला स्वतःचा देह प्रारब्धावर टाकतो. देहाचे सगळे भोग, देहाचे सगळे सुख, देहाबद्दल येणारे सगळे आनंद, दुःख सगळं प्रारब्धा अधीन आहे असं त्याला समजतं आणि तो स्वतः शांत समाधानी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जसं त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीसाठी आणि कल्याणासाठी रूप घेतलं तसा त्या रूपामध्ये तो तल्लीन होतो. आणि हे किती वर्षांपासून चाललं आहे तरीसुद्धा त्यामध्ये बदल नाही. अगदी परदेशातले लोक जरी असतील तरी आत्मा त्यांचा तोच आहे. हे इतकं एकत्व कसं शक्य? हा हिंदू धर्म आपल्याला असं शिकवतो. आणि असा हा गोड भाग समर्थ आपल्याला कठीण भाग गोड शब्दात समजावून सांगतात. त्याचं एवढं मोठं निरूपण पहिल्या भागाच्या प्रस्तावनेचं, देवशोधनाचं आणि ब्रह्मपावन निरूपण याचं आपल्याला ही प्रस्तावना झाली. आता ऐका उपदेशाची लक्षणे. सायोज्य प्राप्ती होय जाणे, नाना मतांचे पेखणे, कामाने सर्वथा श्रीराम. वेगवेगळे विचार करणं सोडून द्या. वेगवेगळे विचार, नाना मतं सोडून द्या. एक काहीतरी ठरवा आणि त्यामुळे होणार काय आहे की सायोज्य प्राप्ती होय. सगळ्यात मोठी मुक्ती जी आहे ती प्राप्त होणार आहे. त्याचा विचार करा. ऐका उपदेशाची लक्षणे. आता मी उपदेश काय करतोय की तुमचं अंतिम कल्याण होणं, अंतिम उद्देश तुमच्या जीवनाचा जो आहे तिथपर्यंत फार कमी लोकांच्या नशिबात असतं बरं ऐकणं आणि करणं सुद्धा. खरंच दुर्मिळ आहे ही गोष्ट. इतकी दुर्मिळ आहे म्हणून भाग्यवान वाटतं स्वतःला की अरे असे छान छान ग्रंथ आणि असे चांगले चांगले अनुभव आपल्याला येत आहेत. आणि इतके चांगले अनुभव येतात म्हणजे आपण किती भाग्य. कृतार्थ मी याच्यापेक्षा कृतज्ञता काय असू शकते? अतिशय कृतज्ञता आपली सतत भगवंताला दिवस रात्र क्षणोक्षण राहिली पाहिजे. आता ऐका उपदेशाची लक्षणे. ब्रह्मज्ञाने विण उपदेश. ब्रह्मज्ञाने विण उपदेश. ब्रह्मज्ञान जिथे नसेल त्याच्या ऐवजी जर उपदेश केला तो म्हणे नये विशेष, तो त्याला विशेष म्हणू नका. आता एवढं निरूपण करण्याचं कारण काय? सुरुवातीला की जे सांगतात त्याला समजून घ्यायसाठी सुद्धा बुद्धी लागते. ते जे सांगतात त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडंसं तयार पाहिजे. जे बाकीच्याकडून जे ज्ञान मिळतं ते ज्ञान खरं नाही. धान्य विणं जैसे भूस खाता नव्हे. तुम्ही काय करता? धान्य खाता. धान्य खाताना चांगलं वाटतं, त्याच्यासोबत जर भूस खाल्ली तर कसं होईल धान्याची? तर तसा भुसा खाणं आहे बाकीच्यांकडे जाणं म्हणजे धान्य सोडून. उदाहरण आहे त्यांनी दिलेलं. धान्य सोडायचं आणि त्याचा भुसा खायचा अशी परिस्थिती आहे. भुसा खाता का तुम्ही? भुसा खात नाही ना तुम्ही संसारामध्ये. ते धान्य कसं उचलून निवडून खाता? माती बाजूला कर, भुसा बाजूला कर, हे सगळं बाजूला करून धान्य खाता. तसं एवढं सायोज्य मुक्तीचं ज्ञान देणार आहे, बाकीच्या गोष्टी सोडून द्या हो. मामेकम शरणं व्रज. काहीच नको करू, फक्त मला शरण ये. आता मला शरण ये म्हणत असताना तो श्रीकृष्ण कोण? हा प्रश्न जो पडतो त्याच्यावरती हे निरूपण आहे. मामेकम शरणं व्रज म्हटलं पण तो कोण आहे? तो सांगण्यासाठी तो म्हणजे मीच आहे. त्याच्यासाठी एक दिवसाचं निरूपण करणार आहे मी चैतन्य सत्संग मंडळामध्ये. त्यांचे सगळे गुण दिले, दैवी आणि असुरी गुण सगळे आपल्याला ओळखायला येतील त्याच्यात. तर नाना काबाड बडविले, खूप कष्ट केले ना तरी तक्रची घुसळले. तरी जर तुम्ही खूप काबाड कष्ट केले, तक्र घुसळलं अथवा धुणचे सेविले सावकासं, हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, नाही त्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं
तर सगळं काबाड कष्ट तुमचे वाया जातील. कारण ह्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, एकही स्थिर नाही. एक तर स्थिरता व्हायला पाहिजे. आता समर्थांचा विषय आहे, तर समर्थ म्हणतात या ठिकाणी, एक कुठेतरी मती आता निश्चयात्मका बुद्धी. आपली बुद्धी निश्चयात्मका झाली पाहिजे. प्रज्ञा, वेधा, बुद्धी इतक्या बुद्धीचे स्तर आहेत. त्या ठिकाणी मी तर म्हणते कुशल बुद्धीपेक्षा अंतःकरण शुद्ध असलेली बुद्धी पाहिजे. समर्थांना अपेक्षित आहे ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्यांचा माझ्यावरती 100% विश्वास आहे, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. असं अनेकांच्या मागे न लागता नाना काबाड बडविले, कितीही काबाड कष्ट केले तरी त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. कारण ज्या ठिकाणी आत्मकल्याण नाही, ज्या ठिकाणी सुख समाधान चेहऱ्यावरती दिसत नाही, ते सगळे मार्ग चुकीचे आहे. किती कष्ट पडतात हो. कितीही कमी पैसे दिले तरी 25-25, 30-30 हजार देऊन आपण यात्रेला जातो. किती धक्काबुक्की, तिथेसुद्धा भांडण करतात. तिथेसुद्धा माझा नंबर होता करत भांडण करतात. पैसाही गेला, कष्टही गेले, खायलाही मिळालं नाही, प्यायलाही मिळालं नाही. हे सगळं काय भगवंताला कळत नाही का? त्यापेक्षा एखादा स्थिर भक्त आहे आणि तो जर शांतपणे नमन करत असेल तर तो म्हणे, नाही गेला तीर्थाला तरी मी तुझ्या घरी येऊ शकतो, त्याची तेवढी पात्रता असेल तर. म्हणजे महत्त्व कशाला आहे हे समजत नाही. जोपर्यंत हे कळलं नाही तोपर्यंत आता ह्या सगळ्या की अशा समाजामध्ये ज्या ठिकाणी दिखावा आहे. आता देवीच्या नवरात्रामध्ये तर दिखाव्याला इतकं जास्त महत्त्व आहे. त्या देवीच्या सुद्धा अंगात येतं, त्या देवीचे सुद्धा विशेष गुण आहेत. ते सगळे गुण दुर्लक्ष करून नुसता धिंगाणा करतात. त्यामुळे हातात काही येत नाही, काबाड कष्ट होतात नुसते, पैसा खर्च होतो, वेळ जातो, शरीर थकतं, हातात काहीच मिळत नाही. तेच इतके छान छान श्लोक म्हणून घरामध्ये बसून जरी आराधना केली तरी त्याची आपल्याला भक्ती आणि शक्ती प्राप्त होऊ शकते. याचं निश्चित उदाहरण संत देतात. मग हे असं काही करू नका म्हणतात. बाकीच्या गोष्टींमध्ये ज्याला खरं साधक बनायचं आहे, ज्यांना हे आवडतच नाही, त्यांच्यासाठी हा विषयच नाही आहे. जसं कृष्णांनी सांगितलं, हा विषय फक्त साधकासाठी आहे, इतरांसाठी हा नाही. नाना साली बक्षिल्या, सालं खाल्ली तर आनंद मिळेल का? तो कृष्णाला मिळाला विदुराकडे. ते भक्तीचा परिणाम होता. भक्तीचा परिणाम असल्यामुळे विदुराला सालीत सुद्धा आनंद मिळाला. पण तसं साली आपल्याला खाऊन आनंद मिळतो का? नाना साली बक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या. आंब्याच्या कोई चोखल्या फक्त आणि आंबा नाही मिळाला, चालेल का? खोबरे सोडून खाल्लेल्या नरोट्या जैशा, खोबरं सोडून दिलं, नरोट्या खाल्ल्या, चालेल का? किती कठीण उदाहरण आणि किती लागेल असं उदाहरण दिलं आहे. तुम्ही हे जे सगळं करताय ना, तर तुम्ही हसता मला की मी काय करवंट्या खाणार आहे का, आणि मी काय गुठळ्या खाणार आहे का, आणि मी काय साली खाणार आहे का? ते तसं खात नाही तू प्रत्यक्ष जीवनामध्ये. पण सद्गुरूंच्या शोधात असताना बाकी तू सगळं तसंच करतो, सगळे खोटे कामं करतो. सद्गुरूंकडे जात असताना हे सगळे कचरा तू खात असतो, कचऱ्याचाच विचार करत असतो. हे निश्चित आहे म्हणतात. आंबा सोडून कोणी चोयट्या खाईल का? त्याच्या कोई खाईल का? आता या सगळ्यांचा अर्थ आपल्याला आता समजेल. कारण सुरुवातीला जे निरूपण आहे त्या निरूपणामध्ये चोथाच न गाळून फक्त सत्व सांगितलं आणि त्याचा 2 परिणामसुद्धा सांगितले. नुसतं सत्व आवडत नाही, सत्वाचे दागिने व्हावे लागतात, म्हणून ते उदाहरणं देतात आहे. प्रत्यक्ष सांगायचं तेच आहे. त्यांना ब्रह्मज्ञानच द्यायचं आहे, प्रत्यक्षामध्ये आत्मज्ञानच द्यायचं आहे. पण समजावून सांगतात. ते दागिने केले ना, आता दागिने केला, नथ केली, अंगठी केली, बांगड्या केल्या, गळ्यातलं केलं, जरा घालता येत आहे. मग त्यांनी सांगितलं असं केलं तर चालेल का? तू कोळी खाशील का? तू सालं खाशील का? नाही खाणार. मग इकडे भक्तीच्या मार्गात बाकी सगळं चालतं आहे, झोप घेतो आहे चांगली, प्रत्यक्षात सद्गुरूंकडे जात नाही, सद्गुरूंची शरणागती पत्करत नाही, सद्गुरूंची वचनं ऐकत नाही, कसं चालेल? तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सीण, सार सांडून असार कोण शहाणा सेवी श्रीराम. आता सार तुमच्या समोर असताना असाराचं ग्रहण करता. सार समोर आहे, असाराचं ग्रहण. याच्यासाठी वेगळं बोलायची गरज आहे का? आता तर या काळामध्ये असाराचाच गोंधळ जास्त आहे. साराचा गोंधळ नाही, सार दिसतच नाही. सार फार दुर्लक्षित आहे. इतकं दुर्लक्षित आहे की 1-2-20% लोक त्याचा अनुभव घेत असतील. बाकी सगळे 80% असाराच्या गोंधळात आनंदी आहेत असं दाखवतात, भासवतात आणि पूर्ण समाज बिघडवतात. पण तरीही त्याच्यावरती उत्तर सांगितलं, तो त्यांचं प्रारब्ध आहे, त्यांचं मागच्या जन्मीचं पाप आणि पुण्य कोणाला माहिती आहे. त्यामुळे आपण विचार करायचं, सार सोडून असाराच्या मागे कसं लागायचं, का लागता? जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणणं सोपं आहे का? अजिबात नाही.
भगवंत हृदयस्थ आहे म्हणणं सोपं आहे का? अजिबातच नाही. एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणं फार कठीण आहे. जबाबदारी नाकारणं फार सोपं आहे. एखाद्याला शिकवणं फार सोपं आहे, शिकणं फार कठीण आहे. मग ह्या शिकण्याकडे भर पाहिजे ना. मग आपण असार म्हणू शकतो, इतरांना नावं ठेवू शकतो. प्रत्यक्षात आपण काय घ्यायला पाहिजे? असं ते ब्रह्मज्ञानावीण जे काही असेल ते सगळं व्यर्थ आहे. ब्रह्मज्ञानावीण जे काही असेल ते सगळं व्यर्थ आहे. नाना उपदेशाचा सीण. त्यामुळे होतं आहे काय की सगळ्या प्रकारचे उपदेश आपण ऐकतो आणि त्या उपदेशांचा सीण नाही का होत. आज तर मला असार गीता सापडली. तीसुद्धा वाचण्यासारखी, म्हणजे ते सुद्धा लेख वाचण्यासारखा आहे. मी तर म्हणते गीतेपेक्षा ते ऐकावं आधी. एखाद्या दिवशी स्पेशल एपिसोड करते त्याच्यावरती. कारण त्या ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर सांगितलं आहे की आपण प्रत्यक्ष हे जे असारावर बोललो आहे की नाही, त्या असाराचाच खरा अनुभव आपण घेतो. याबद्दल काही म्हणजे शंकाच राहिली नाही आता. तर ती जी गीता आहे ती ह्या गीतेपेक्षा ती जर ऐकली तर जसं मूर्ख लक्षण ऐकलं ना तसं आपल्याला पटेल. म्हणजे ते ब्रह्मज्ञान त्यांना द्यायचं आहे आणि प्रत्यक्षात आपण घेतोय असार त्यांचं. एक मिनिट फक्त, एक मिनिट फक्त. तैसे ब्रह्मज्ञानवीण नाना उपदेशाचा सीण सारं सांडून असार कोण शहाणा सेवी. जर तुम्ही शहाणा असाल तर असार खावं वाटेल का? आपल्याला आंबा समोर असताना आपण त्याच्या कोळी खाऊ का? आपण समोर सालं खाऊ का? नाही खाणार ना. मग ब्रह्मज्ञान आहे तर ब्रह्मज्ञान सोडून तुम्ही बाकीच्यांच्याकडे गेले तर तुम्ही शिणणार नाही का? तुमचा शिणवटा होईल की नाही? उलट ह्याचं ऐकून तुम्हाला आनंद होईल. आणि मी तुम्हाला ना खूप साधं करून सांगितलं आहे. जसं ब्रह्माला धुमारे फुटले आणि कृष्ण झाला असं म्हटलं, तसं ज्ञानाला धुमारे फुटले साधे भक्तीचे. आणि त्या भक्तिमार्गातून समर्थ समजावून सांगतायत ना. आपल्या कलानी एकदम ठोसत नाही आहेत कोणत्याही प्रकारचा आपल्याला. आता ब्रह्म जे का निर्गुण. आता जे निर्गुण ब्रह्म आहे, आता जे निर्गुण ब्रह्म आहे त्याची केले निरूपण. त्या निर्गुण ब्रह्माचं निरूपण करतो मी. निर्गुण ब्रह्माचं, सगुणाबद्दल अजून आले नाही. एवढे राम लाडके असून सगुणाबद्दल बोलत नाही आहेत समर्थ अजून. आता ब्रह्म जे का निर्गुण, जे निर्गुण ब्रह्म आहे त्याची केले निरूपण. निर्गुण ब्रह्माचं निरूपण करतो आहे की नाही. आतापर्यंतच्या सगळ्या भागांपेक्षा आता हळूहळू काहीतरी देण्याचा प्रयत्न करतायत. त्रास होऊ नये लेकराला असं जाणवतं आहे. त्रास नाही झाला पाहिजे. म्हणतात निर्गुण ब्रह्म सांगतो त्याची केले निरूपण. सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. सुचित करावे, शुद्ध करा, एकत्रित करा. कान, अगदी नाक, डोळे सगळे ज्ञानेंद्रिय एकवटा सगळं एकत्र करून. जसं आपण सूर्याचा प्रकाश म्हणतो सगळीकडे पसरला तर त्याचा परिणाम होत नाही. पण सूर्याचा प्रकाश, एखादा कागद आणि त्याच्यावरती काच ठेवला आणि त्या काचातून जर सूर्यप्रकाशाला एकत्रित केलं तर आपला कागद जळतो. प्रत्यक्षात त्या सूर्यप्रकाशामध्ये त्याला कागदाला जाळण्याची शक्ती नसते. पण आपण जर मध्ये आरसा ठेवला आणि आरसा ठेवून त्या कागदावर आपण लहानपणी केलेले आहेत प्रयोग आणि त्याच्यावर जर सूर्याचा बरोबर तो दिशा धरली तर तो कागद पेटतो. इतकी ताकद त्यामध्ये आहे. मग तो आरसा धरायला पाहिजे ना. मग तो आरसा जो धरणे म्हणजे सगळ्या प्रकाशाला, सगळीकडे पसरलेल्या प्रकाशाला एकत्र करायचं आहे. तसं त्यांनी दिलेलं ज्ञान अगदी कानांमध्ये साठवून ऐकून घेतो, ऐकून सोडतो नाही. ऐकून असं मुरलं पाहिजे, अंतःकरणात मुरलं पाहिजे, नसामध्ये मुरलं पाहिजे. कारण सांगणार काय आहे म्हणजे ज्ञानासाठी तयारी करतायत. आपलं एखादं ऑपरेशन आहे तर ॲनेस्थेशिया देतात. हिला समजलं नाही पाहिजे काही. ॲनेस्थेशिया समजलं नाही पाहिजे तरी मला चांगला प्रतिकार करणार नाही. इथे सगळं समजलं पाहिजे तरच ज्ञान उतरेल. ॲनेस्थेशिया देणार नाही. आता विवेकाने, जागृतीने मी जे सांगतो ते, जसं सांगतो तसं कान
आणि सगळे श्रवण इंद्रिय आणि सगळे ज्ञानेंद्रिय तुझे एकवटून, म्हणजे कोणत्याही मायेचा विचार न करता जर तू ऐकशील तर मी सांगणार काय आहे, ते सांगणार आहे ब्रह्मच एका निर्गुण, निर्गुण ब्रह्माबद्दल सांगणार आहे म्हणतात. मगाशी आपल्याला टचकन पाणी आलं डोळ्यात, सगुण ब्रह्माबद्दल बोलताना टचकन पाणी आलं, कारण आपण त्याच्याशी जोडल्या जातो. भलेही कृष्ण बघितला नाही आणि आपण त्याची पात्रता पण नाही, पण जसं कृष्णाचं स्वरूप असं डोळ्यासमोर येतं आपल्या डोळ्यात पाणी येतं. ब्रह्माच्या बद्दल सांगतायत ते, त्याच्याही वर जात आहेत. त्याला काही घेणं देणं नाही म्हणतात आपल्याशी, त्याला आपल्याशी घेणं देणं नाही म्हणत असताना निर्माण त्यानेच करून ठेवलं आहे. जसं आपला एक सोसायटीमध्ये एखादा मोठा असतो बिल्डर, जो तयार करतो. तयार केल्यानंतर जर आपण प्रत्येक वेळी बिल्डरशी भेटायचं म्हटलं तर भेटू शकत नाही. करून ठेवलं, त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. नंतर त्यांनी आपले डिपार्टमेंट देऊन दिले, हे काम आहे याच्याकडे जा, ते काम आहे त्याच्याकडे जा, माझा काही संबंध नाही, फक्त बिल्डिंग निर्माण करण्याचं काम मी केलं आहे, कारण मला करायची होती. आता हा संसारातला नियम असल्यामुळे त्याला पैसा पाहिजे होता. ब्रह्माला ते काहीच नको आहे. ब्रह्माला काहीच नाही, फक्त निर्माण केलं आणि शांत बसला. निर्माण करून शांत बसला, त्याच्याशिवाय काही शक्य आहे का? त्यांनी आता शांत बसला, सुरुवातीला शांत बसला असता तर निर्माण झालं असतं का? त्यांना काय सांगायचं आहे समर्थांना या ठिकाणी, की तो निर्माण करता शांत आहे, ह्याचा अर्थ तो आता काही करत नाही आणि करू पण शकत नाही. जन्म देण्याची प्रक्रियासुद्धा जे काही आपल्या माणसाला दिली आहे ती त्यांनी देऊन टाकली. तिथे काही इंटरफेअर करत नाही ब्रह्मदेव. त्याला ती शक्ती दिली आहे. आपल्याला त्या विज्ञानाने शोध लावलेले आहे ती शक्ती कशी दिली आहे. पिकं येतात ते जमिनीला शक्ती दिलेली आहे. ते सगळी ते प्रत्येक वेळी ब्रह्मदेवाकडे जावं नाही लागत त्यांना, की असं असं होत नाही आहे पीक तर ब्रह्मदेव तसाही काही करणार नाही आहे. असं ते निर्गुण ब्रह्म आहे. पण करता करविता तोच आहे. ओळखतो का आपण आता? थोडंसं तरी कल्पना येते आहे का मनात काय बोलायचं आहे समर्थांना, की करता तो आहे पण तो काहीच करत नाही. आता निर्माण केल्यानंतर तो अकर्ता झाला, शांत झाला. त्याला सुख ना दुःख, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो भोगतो म्हणे. पण आपले जे सगुण साकार आहेत ना, जे थोडे त्याच्या खाली, आता त्याच्या खाली आलेत ते, प्रत्यक्षात तेच तर आपल्या डोक्याच्या वर आहे, बुद्धीच्या वर आहे, हृदयाच्या वर आहे. पण आता ते खाली आलेत, ते तरी बिचारे आपलं ऐकतात असं वाटायला लागलं आता. त्यांच्याजवळ रामाजवळ बसलो, हनुमंताजवळ बसलो तर काहीतरी होईल, कारण सगुण रूपात ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आहेत आपल्याजवळ, असं नसूनसुद्धा वाटतं. कारण ते फारच वेगळं आहे. ब्रह्म जे आहे ते फारच वेगळं आहे. अजून ते वर जाऊन बसलं आहे. आता त्याचा विचार जर करायचा तर कसं आहे आणि काय आहे, त्याचा विचार करायचा मी शिकवणार आहे म्हणतात. जो ह्या अवतार म्हणजे हे ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा ज्याच्यापासून निर्माण झाले, तो कसं बोलतील समर्थ आणि कसं आपल्याला समजेल? खरंच मला प्रश्न पडतो. जाऊ द्या, प्रश्न पडू द्या, आपण हळूहळू पुढे जाऊ, काही ना काही कळेलच. ज्यांच्यापासून ब्रह्माला हातपाय फुटलेला कृष्णच तर आपल्या हजारो मैल दूर आहे, हजारो वर्ष जुना आहे. आणि आपला जरी असला तो प्रत्यक्षात आपण म्हणतो कृष्ण बरा बाबा त्या ब्रह्मापेक्षा, अशी परिस्थिती आहे. मग हे आली परिस्थिती चांगली गोष्ट आहे ना. ते परिस्थिती आली तेव्हा कुठे आपण वर जाऊ, अन्यथा रामकृष्ण आणि मग त्याच्यातले दोष, मग हे सगुण रूप आणि हे असे अवतार, याच्यावरती बोलणं. ज्ञान वेद आधी निर्माण झाले आणि पुराण नंतर निर्माण झाले. मग पुराणांमध्ये दोष काढतात, याचं कारण वेद माहितीच नाही. वेद कळले तर तो ब्रह्मदेव कळेल ना, अन्यथा कसं कळेल? ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत एखादा ज्ञानीच जाऊ शकतो, एखादा बुद्धिवानच जाऊ शकतो, ज्याची बुद्धी सद्गुरूंपाशी लीन आहे. त्यांनी आधीच सांगितलं, बाबा रे सद्गुरूपाशी बस. सद्गुरूपाशी बसल्यानंतर तुला काही ना काही थोडंसं ज्ञान. किती आत्मपरीक्षणाचे संवाद आहे ते सगळे. खरंच हे काही बोलण्याचा विषय नाही. ओवीत दिसली की फक्त आपले स्वतःचे शब्द बाहेर पडतात. प्रत्यक्ष हे सगळे अनुभवाचा विषय आहे. आता ब्रह्म जे का निर्गुण याच्यावरती बोलत असताना त्यांना काय सांगायचं आहे, त्यांना कुठपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. आता मला विचार करायला लागल्याबरोबर बघा फरक पडला विचारांमध्ये. जो कृष्ण दूर वाटत होता, जो राम दूर वाटत होता, आमचा आराध्य अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती, असं असूनसुद्धा तो खूप दूर, मैलोन मैल आम्हाला कसा भेटणार आहे, अशी अवस्था होती. पण तो आता थोडा जवळ आला आहे, कारण ब्रह्म त्याच्या वर आहे.
असं जरी कळलं, जवळ 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 येता येता कदाचित आपण त्याच्यामध्ये कधी मिसळून जाऊ सांगता येत नाही. त्यामुळे विश्वास ठेवायला हरकत नाही. असा जरी बुद्धीने प्रवास केला, ज्ञानाची गरज नाही. बुद्धीचा असाच प्रवास व्हावा, सकारात्मक आणि वर जाणारा, हलका होणारा. आपल्याला जडकडे जायचंच नाही आहे. अशा पद्धतीचा जर विचार केला, आहा काय अनुभव येतील. तैसे ब्रह्मज्ञान आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण, सूचित करावे अंतःकरण श्रोते जनी. आता हे सूचित अंतःकरण काय आहे. एक क्षण तळमळ अशी झाली पाहिजे, संपायला नको. काय सांगतात समर्थ, समजो न समजो. त्यांनी काय सांगायचं ते समजो न समजो, मला आनंद आत्ताच मिळतोय ना, हेच ब्रह्म समजू, काय हरकत आहे समजायला. चांगल्या गोष्टी समजायला काहीच हरकत नाही. आता जसा जवळ वाटत आहेत काही गोष्टी, म्हणजे तो आणि मी आतापर्यंत असं वाटायचं की काही शक्यच नाही. म्हणजे राम आणि कृष्णापर्यंत म्हणजे काही आपला काही संबंधच नाही. आपण 100 वर्षापूर्वीच आठवत नाही आपल्याला. एक पिढी जी गेलेली, ही इतक्या पिढ्या गेल्यात, इतके वर्ष गेलेत, सरलेत. आता ते जवळ वाटू लागले. कारण ब्रह्माच्या एक लाईन असते अशी. जेव्हा आपण म्हणतो की एखादी मोठी लाईन करायची असेल, रेषा, तर 2 मोठी जर करायची असेल तर तिला एकीला मोठं करावं लागतं. एक लाईन जर मोठी केली तर ती आपोआपच थिटी पडते पहिली लाईन, त्याच्याशिवाय ती थिटी होणारच नाही. तशी मोठी लाईन मारली समर्थांनी आता, की तुम्ही निर्गुणाचा मी सांगणार आहे, तुमचे रामकृष्णाचे वर चला. आता ब्रह्म जे का निर्गुण आणि असं म्हणत असताना समर्थांना राम नसेल का मनात सांगा. राम मनात आहे, सगुणातला राम मनात आहे, पण सगुणातल्या रामाला निर्गुणात पाहतायत. वा, असं जे काय निरूपण आहे ते करत असताना समर्थांची भूमिका काय असेल. समर्थ कुठे गेले असतील, काय बघत असतील, त्यांना काय दिसत असेल. जय जय रघुवीर समर्थ. सकळ सृष्टीची रचना, आता हळूच म्हणतात सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाणा परंतु ते तगेना सर्व काळ श्रीराम. आता ही पंचभूतांची रचना केली, सकळ सृष्टीची रचना केली ब्रह्माने सकळ सृष्टीची रचना केली. पंचभूती काय ती 5 वायू कसं निर्माण झालं ते सांगितलं आपल्याला. वायू, अग्नी, आप, वायू, अग्नी, तेज, भूमी, हे सगळं त्यांनी तयार केलं. हे सगळं तगत नाही, टिकत नाही, काहीच टिकत नाही. पृथ्वीच्या प्रलयानंतर, ब्रह्मांडाच्या प्रलयानंतर ते सगळं वाहून जातं. त्यातले काही बीज फक्त आपले ब्रह्म नेत असेल, ते ऋषी नेत असतील. एक कोणती तरी नाव येते की नाही, त्या नावेमध्ये फक्त चांगले पुण्यवान लोकांचे 4-5 लोकांचे बीज नेतात आणि मग पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. बाकी सगळं वाया आहे, काही नाही राहणार आहे इथे. आपला जसा देह जाणार आहे तसा पृथ्वीसुद्धा जाणार आहे, कारण ती पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आजचं निरूपण काही वेगळंच वाटतं आहे. ही जी सकळ सृष्टीची रचना पंचभूतिक जाणार परंतु ते तगेना सर्व काळ, ते तगत नाही. मग कशाला आपण छोटा विचार करायचा आपल्या देहाचा. जर तेच तगत नाही तर देह तगेल का, नाही. मग देहामध्ये अडकणं चांगलं आहे का. समर्थांनी आधीच सांगितलं, देह सोडला विवेकानी तर आत्मसाक्षात्कार, आणि आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धाचा. देह प्रारब्धानी चालणार. देह प्रारब्धानी चालत होता ते आत्ता कळलं. पुढे चालवायचा प्रारब्धावर, हे कळलं आता. म्हणजे मधला माझा मीपणा, माझ्या देहाचा कर्तेपणा बाजूला करायचा आहे. हे सगळं झालं. सृष्टीची रचना पंचभूतिक जाणा परंतु ते तगेना सर्व काळ. आदी अंती ब्रह्म निर्गुण. आता ते जे निर्गुण ब्रह्माबद्दल बोलतायत, कोणत्या, रामकृष्णांच्या वर, ज्यांचा अंशरूपाने विस्तार झाला आहे पृथ्वीचा. ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजे ब्रह्मानी निर्मिती, विष्णूनी सर्जन आणि रुद्रानी प्रलय. या 3 गोष्टी करणारे लोक ज्यांच्यापासून निर्माण झाले तो ब्रह्मदेव. जय जय रघुवीर समर्थ. विष्णू पेक्षा असं आदी अंती ब्रह्म, म्हणून ते आदी अंती आहे. म्हणजे हा अवतार झाला, जावं लागलं. जो अवतार घेतो, ज्याला देह आहे तो देहधारी जाणारच आहे. रामांना सुद्धा जावं लागलं, कृष्णांना सुद्धा जावं लागलं. मग आदी अंती ते होतेच. तोची शाश्वताची खुण, हे सद्गुरू सांगतात म्हणे. सुरुवातीची ओळ आपण लक्षात ठेवली ना. आज काय म्हणतात, आजची ओळ काय आहे सुरुवातीची, आपण मला वाटतं सांगितलेली, की सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासायची असते. ही ब्रह्मविद्या सद्गुरूपाशी अभ्यासायची असते. ही दुसरीकडे कुठेही मिळणार नाही.
आणि ती अभ्यासत असताना त्यांनी दुसरा शब्द सांगितला, शाश्वत काय आणि अशाश्वत काय ते सांगतात. त्यामध्ये अनुसंधान टिकायचं आणि त्यानंतर बाकी भ्रम बाजूला सारून सूक्ष्म कसं आहे ते बघायचं. भ्रम दूर सारून सूक्ष्म काय आहे ते बघायचं. आदि अंती ब्रह्म ते निर्गुण तेची शाश्वताची खुण येर पांचभौतिक जाण नासिवंत श्रीराम. बाकी सगळं 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 पंचभूतांनी बनलेलं आहे. बुद्धी मायेमध्ये आहे. आता एवढा मायेचा उत्सव चालला आहे, शक्तीच्या उत्सवामध्ये शक्तीसुद्धा विष्णूंच्या पायाशीच बसली आहे ना. पण विष्णू म्हणतात शक्तीशिवाय मी काहीच करू शकत नाही, शक्तीशिवाय ब्रह्मसुद्धा काहीच करू शकत नाही. त्यामुळे शक्तीचा जागर झाला तर तो अतिशय उत्तम आहे. पण तो शक्तीचा जागर पुन्हा विष्णूपाशी स्थिर झाला पाहिजे. अन्यथा अहंकाराने बरबटलेला समाज आपण बघतोय. नाही तर जागर होतो, शक्ती जागृत होते, पण ती जागृत झालेली शक्ती सकारात्मक विधायक कामामध्ये लागली नाही, विष्णूच्या पदी जर ती स्थिर झाली नाही तर बाकी त्याचा आपला उपयोग नाही. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशी अवस्था होते. कशाच्या मागे लागायचं? शाश्वत काय अशाश्वत काय ह्याच्याबद्दल सद्गुरू आपल्याला त्यांच्याजवळ बसल्यावर सांगतात. त्यावरती विचार करा. विचार केल्यानंतर अनुसंधानात राहा, सकारात्मक विचार करा. जे कर्म करू ते कर्म फक्त त्याच्या साक्षीने करा आणि अशा पद्धतीने देह प्रारब्धावर सोडण्याची तयारी करा. जय जय रघुवीर समर्थ. 5 ओवी वाचते. ये रवी ते पाहता भूते देव कैसे म्हणावे, त्या ते भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे श्रीराम. आपण त्यांना भूत म्हणतो. आपल्याला जर भूत कोणी म्हटलं तर आपल्याला, मी पुन्हा बोलते उद्या, असं बोलायला बसलं तर पुन्हा ते संपणार नाही. मी 5 ओव्या वाचते. एरवी ते पाहता भूते देव कैसे म्हणावे, त्या ते भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे श्रीराम. मातो जगन्नायक परमात्मा त्यासाणी भूत उपमा. त्या ज्याची कळेना महिमा ब्रह्माधिकासी श्रीराम. भूता ऐसा जगदीशा म्हणता उत्पन्न होतो दोष. या कारणे महापुरुष सर्व जाणती श्रीराम. पृथ्वी आप तेज वायो आकाश या सबाह्य जगदीश. पंचभूतासी आहे नाश आत्मा अविनाश रूपी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. या पुढचं इकडं आमच्या इकडं खूप आवाज चालू आहे सध्या, त्याचा आवाज येतोय सध्या. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यये खुणेसी बाणावे. जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला. येथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदिभाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदृष्टं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं.
मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम् त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम् श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्गं रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् भर्जन भवबीजासे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूतासे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।